काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अतिशय दुर्दैवी असं विमान क्रॅश होऊन अपघाती निधन झालं। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी ते बारामतीकडे जात असताना आपल्या बारामतीच्या भूमीमध्येच त्यांचं विमान लँडिंग होत असताना क्रॅश झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बातमी पसरली। अतिशय दुःखद अशी घटना काल घडली। आज दादांच्या बाबत बोलायचं म्हटल्यानंतर दादा हे अतिशय एक शिस्तप्रिय कार्यकर्ते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 5 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून 5 वेळा या राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले। अनेक वर्ष ते या राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं। अतिशय एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून दादांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जायचं। दादा एक शिस्तप्रिय म्हटल्यानंतर अतिशय कडक व्यक्तिमत्व। दादांचं ऑफिस 6 वाजल्यापासून त्या ठिकाणी चालू व्हायचं। कुठल्याही जाती धर्माचा माणूस येऊ द्या, जात पात धर्म दादांनी कधीही मानलं नाही। आणि म्हणूनच आपण काल जी बातमी ज्या वेळेला आपल्याला ऐकायला मिळाली तर कोणाचा विश्वासच मित्रांनो त्याच्यावर बसला नाही। आज खऱ्या अर्थाने दादांसारख्या माणसांची या महाराष्ट्र राज्याला गरज होती। अख्खं महाराष्ट्र राज्य काल हललं। आज आपण बघितलं असेल टीव्हीच्या माध्यमातून बारामतीमध्ये लोकांनी हंबरडा फोडलाय। अतिशय दुःखद अशी ही घटना आपल्या महाराष्ट्रासाठी ही घडलेली आहे। दादांची आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज होती। वास्तविक पाहता दादांनी अनेक या महाराष्ट्रासमोर एक कामाचा विजन ठेवला होता आणि दादा या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात होतं। आज दादा गेल्याने हे महाराष्ट्र आज पोरका झालेला आहे। त्यामुळं महाराष्ट्र पोरका झालेलाच आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि आज त्या पक्षावर सुद्धा शोककला पसरलेली आहे। ते पक्ष सुद्धा आज या ठिकाणी दुःखामध्ये त्या ठिकाणी बुडलेला आहे। आणि म्हणून मी आपणा सर्वांच्या वतीने, शिवसेना पक्षाच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने, RPI महायुतीच्या वतीने दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि या पवार कुटुंबावर हे दुःखाचं जे डोंगर कोसळलेलं आहे हे दुःख सहन करण्याची परमेश्वराने या पवार कुटुंबियांना त्या ठिकाणी शक्ती द्यावी, त्यांना सामर्थ्य द्यावं आणि दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो। दादांचा आत्मा परमेश्वराने त्यांच्या चरणी विलीन करून घ्यावं ही परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो। आणि आपणा सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो का दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं शब्द उभे राहून दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहू मी आपल्याला विनंती करतो। बोला